नोजपिन कशी बनवायची हे बघूया आता. नोजपिनसाठी आपल्याला लागणार आहे 20 गेज तार, रॅपिंग वायर, 6 1 mm मोती, 2 mm क्रिस्टल मनी. तर 20 गेजच्या तारेला आपण एक लूप बनवून घेऊया. नथीचं लूप राऊंडमध्ये बनवून घ्यायचं. नोज प्लायर घेतलं तरी चालेल किंवा फ्लॅट प्लायरने पण होतं. तर मी हा असा लूप बनवून घेतलेला आहे. आता तार घ्यायची आणि इथे पॅक करून घ्यायची. 2 राऊंड घ्यायचे ते वायरचे. दोन तीन टाईट बसेल असं घ्यायचं. असं 6 मोती ओवून घ्यायचे. मोती घेतल्यानंतर इथं ट्विस्ट देऊन घ्यायचा. असं आता ही रॅपिंग तार जी आहे आपली 30 गेजची घेतलेली ती वरती घ्यायची. एक क्रिस्टल मनी ॲड करायचा याच्यात. आणि मोत्याच्या आणि हा आपण लूप जो केलेला आहे ना, हे मोती आणि लूप, तर लूपच्या मधून घ्यायचा आतमध्ये. आणि ह्या मोती जे आपण राऊंड सर्कल केलेला आहे ना त्याच्या आतमधून घ्यायचा, जेणेकरून हे टाईट बसेल, हलणार नाही. आणि इथं आता असं करायचं. आता आपल्याला स्टार बनवून घ्यायचा याचा. 2नी पुढे जायचं. इथं लूप द्यायचं एक तारेला आणि मोत्याच्या खालून घ्यायचं. हे मोत्याच्या खाली इथं टाईट करायचं आणि नंतरनं 2 मणी मोती पुढे जायचं. परत सेम प्रोसेस ठेवायची. 2 मोती पुढे जायचं आणि मोत्याच्या खालून टाईट करून घ्यायचं. थोडंसं आणखीन टाईट करण्यासाठी काय करायचं, तर इथं लूपमध्ये घालायचं नथीच्या, जे आपण 20 गेजची ताराचं लूप बनवलेलं आहे नथीसाठी, त्याच्यातून घालायचं. जेणेकरून आपले मणी टाईट बसतील, एकदम हलणार नाहीत. परत 2 मोती पुढे जायचं आणि मोत्याच्या खालून घ्यायचं. इथं आपलं तार पूर्ण झालेलं आहे. आता हे बघा, मग इथं खाली 2-3 राऊंड मारून घ्यायचे वायरचे. आता याच्यात आपल्याला क्रिस्टल घालू वाटलं क्रिस्टल घालायचा. आणि तारेमधून आतमध्ये घ्यायचं. मोतीही घातल्यानंतर छान वाटतं, तर मी तर मोतीच घालणार आहे. आणि इथं पॅक करून टाकायचं. 2-3 राऊंड घ्यायचे आणि तार कट करून टाकायचे. आणि फ्लॅट प्लायरच्या सहाय्यानं
राऊंड करायचं असं, जेणेकरून तार टोचणार नाही आपल्याला. आणि नंतर ना एखादी प्लायर घेऊन त्याला असं बेंड करायचं. असं बेंड केल्यानंतर खालचा एक लूप देऊन घ्यायचा. आणि तार थोडीशी वाकवायची. आपली नोज पिन.